उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हक्काचा बालेकिल्ला अशी ठाणे शहराची ओळख आहे। हेच ठाणे शहर स्मार्ट सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं ठाणे सध्या वेगानं बदलतंय, पण याच ठाण्यात पाण्यासाठी दाही दिशा असे काहीसे हाल दिसतात। ठाणे शहरातील पानखंड परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी कसरत करावी लागते। फक्त एक हंडा पाण्यासाठी महिलांना 1.5 ते 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते। पाण्याचा दुर्भिक्ष असलेला हा पानखंडचा परिसर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येतो, हे विशेष आहे। पाण्यासाठी वणवण करूनही या महिलांच्या पदरी शुद्ध पाणी काही पडत नाहीये। दूषित आणि गाळयुक्त पाण्यानंच त्यांना आपली तहान भागवावी लागते। बोरिंगचं पाणी प्यायल्यामुळे सध्या महिला आणि लहान मुलांना आरोग्याच्या समस्याही भेडसावू लागल्यात। नेते असोत किंवा पालिका प्रशासन, दोघांचे या परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार महिला करतात। पाण्यासाठी या महिलांना कशी भटकंती करावी लागते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी। स्मार्ट सिटी म्हणून ठाण्याचा उल्लेख केला जातो। विविध प्रकल्प ठाण्यामध्ये येत आहेत। ठाणे शहर वेगानं विस्तारतंय, विकासाकडे वाटचाल करते, पण याच ठाणे शहरात ठाणे महानगरपालिकेचा भाग असलेला एक भाग आहे, परिसर आहे पानखिंड नावाचा, आणि याच पानखिंडमध्ये एका हंडा पाण्यासाठी महिलांना किती वणवण करावी लागते त्याचंच हे दृश्य आहे। आत्ताशी कुठे फेब्रुवारी महिना आहे, जेव्हा उन्हाच्या झळा सोसाव्या लागतील तेव्हा काय अवस्था होईल याची चिंता या महिलांना आत्तापासून सतावते। आणि 1.5 ते 2 किलोमीटरची पायपीट करून सुद्धा या महिलांना शुद्ध पाणी मिळतंय का, तर असं नाही। हे हंडाभर पाणी सुद्धा अशुद्ध आहे आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागतंय। सध्या मी आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या पानखंड गावा परिसरात। गेल्या काही वर्षांपासून या परिसरात जे आहे आदिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी पायपीट करावी लागते। सध्या मी याच पानखंड गावा परिसरात आलेलो आहे। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर या ठिकाणी खड्ड्यावर महिला पाणी भरण्यासाठी आलेल्या पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे तारेवरची कसरत करत जे आहे या दगडातून वाट काढत पाणी भरत या महिला ह्या ठिकाणी येतात। अनेक वर्ष ह्या नागरिकांना या पाण्यासाठी जो आहे त्रास सहन करावा लागतो। आजी, आपलं नाव सांगा, किती वर्षापासून या ठिकाणी राहता आणि किती त्रास होत आहे? जाम त्रास आम्हाला होतो। एवढी चढण चढायला लागतं आणि या 2 हांड नेता नेताला पायाला नुसता वल येतात, एवढं चढण चढायला लागते। आणि पाय घसरला तर पडायला पण होतं पावसामध्ये। आणि किती लांब पाणी आहे उन्हाळ्याचा दिवस आहे तर पाणी भरतात, पावसाळ्याचा दिवस आले तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये इकडं जंगलात येऊ शकत नाही पाण्याला। आणि ते बोरिंगचं पाणी जर असलं, ते बोरिंगचं पाणी ते पाणी जाऊन किती घाण येते। ते घाणीचं पाणी आम्ही आणतो आणि बुडाला जर असं ती लाल सर्व पाणी येते, घाण येते, ती बुडाला बसते हांड्याला आणि वरत नितल पाणी येतं। आम्ही पाणी म्हणजे आमचा वाढ वडील इथंच मरून गेलं आणि आमची 3री पिढी लागली, पण आम्ही खड्ड्याचंच पाणी पितो आजपर्यंत। अजूनपर्यंत आम्हाला मतदान आलं का आमचे पाण्यासाठी म्हणजे आम्ही सांगतो त्यांना आम्हाला नल द्या, या द्या, त्या पण आम्हाला काही सोय करून देत नाही। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। तर गेल्या